तुमचं डायरेक्ट ना काम बघतात. त्याच्या मागची तुम्ही जेव्हा ती स्ट्रगल करत असतात ना, तेव्हा ते त्यांना माहिती नसतं किती त्रास सहन करावा लागतो. तेव्हा त्यांचं असं तर एक तुझं काहीच नाही होणार. पण जेव्हा त्यांना आपण अपोज करून त्याच्या पुढे जातो आणि जेव्हा मोठे होतो ना, तेव्हा 30 लोकं सपोर्टला येतात. माझी भाची आहे ती. सायली आणि अर्जुन दादा इम्पॉर्टंट आहेत, तेवढं आम्हाला विमल पण खूप जवळचं वाटतं कॅरेक्टर. ती कॉम्प्लिमेंट माझ्यासाठी खूप उत्तम होती. आपल्याकडे हाईट नसेल, आपण जाडे असो, आपण सुंदर नसो, पण तू कलाकार म्हणून उत्तम आहेस. आता तू बघितलंस तर बऱ्यापैकी मी मोलकरणीचीच कामं केलेली आहेत. मुलींना काम मिळतं ना, कारण की त्या सुंदर असतात. लोक ते बघून देतात. असं कधी कधी खूप वाटतं की यार माझं काहीच नाही का, म्हणजे मला कधी कधी सीनमध्ये फक्त उभं राहण्यासाठीच बोलवलं जातं, कधी कधी वगळलं जातं. भूमिका लहान असो किंवा मोठी असो, प्रत्येक कलाकारांना त्याची भूमिका ही खूप निरागसतेने साकारतच असतो. पण जर एखाद्या कलाकाराला ती भूमिका वारंवार विचारली गेली तर कदाचित त्या कलाकाराला वाईट वाटूही शकतं. तर याच सगळ्यावर गप्पा मारण्यासाठी आज माझ्यासोबत एक खास अशी व्यक्ती आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आजच्या रोल कॅमेरा गप्पामध्ये मयुरीचं खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस? मी खूप मस्त आहे. थँक्यू नीलम, आणि थँक्यू इट्स मज्जा की तुम्ही मला बोलवलं आहे. हे माझ्या लाईफमधलं पहिलं पॉडकास्ट आहे जिथे मी आली आहे. त्यामुळे मला थोडीशी भीतीही वाटते. तसं असतं ना, आपण प्रयोगाला जाताना पोटात एक गोळा येतो, तसं माझं झालेलं आहे काहीसं. सकाळपासून थोडंसं भीती वाटते, पण आपण छान करूया, मस्त करूया. हे माझं पहिलंच पॉडकास्ट आहे, त्यामुळे तुझं खूप खूप थँक्यू, तुझे खूप आभार, तू मला बोलवलंस. अगदीच. पण काय सुरू आहे सध्या? कसं शूट सुरू आहे आणि मड ते घरापर्यंतचा हा प्रवास कशा पद्धतीने सुरू आहे सगळा? आमचं शूट तर खूप छान चालू आहे, तुम्ही बघतातच आहात. आता बऱ्यापैकी सगळ्या लोकांना कळलं आहे की तन्वी कोण आहे. त्यानंतर पुढची स्टोरी आता आमची चालू आहे, छान एकदम वेगळं काहीतरी दाखवण्यासाठी. त्याचंही शूट चालू आहे. आणि प्रवास म्हणालीस तर खूप अजून खडतड प्रवास चालू आहे. करते मड पण, कारण की ते थोडं आम्हाला माझ्यासाठी लांब आहे, प्रवास मोठा असल्यामुळे. पण करताना खूप मज्जा येते प्रवासात. तुम्ही शहरातून गावाकडे जाण्याचा एक फील येतो मडमध्ये गेल्यावरती, तो एक आनंददायी आहे. बाकी काय एकदम छान चाललं आहे, मज्जा चालली आहे. हो, पण सायलीच तन्वी आहे हे जेव्हा समजलं तेव्हा प्रेक्षकांना, अनेक जणांना असं वाटलं की आता मालिका संपली, आता थांबते. तर असं काही घडतंय? नाही नाही नाही, असं अजिबात घडत नाही आहे. आता मालिकेमध्ये अजून खूप छान छान पैलू पडणार आहेत आणि एकदम छान छान मालिका आपल्याला कळणार आहे की कोणतं वळण घेते आहे. आणखी खूप काही गोष्टी आहेत अजून दडलेल्या, ज्या अजून उघड व्हायच्या आहेत. तर त्याचं चाललं आहे. आणि मालिका अजिबात बंद होणार नाही. प्लीज कोणी असा अजिबात विचार करू नका. हो, कारण की प्रेक्षकांना ही मालिका फार आवडते. पण हो. मयुरी, आता जसं तुझ्याविषयी आज खरं तर खूप जाणून घ्यायचंय, थोडंसं मागे घेऊन जाते. हा. कसं होतं बालपण आणि कशी या क्षेत्राला सुरुवात झाली? बालपणमध्ये ना मी अजिबात विचारच केला नव्हता की मला कलाकार व्हायचं आहे. मी शाळेत होते ना, तेव्हा 10वीला मी असा विचार केला की मला ना डॉक्टर व्हायचं आहे. आणि की मला सायन्स खूप आवडायचं, एक्सपेरिमेंट करायला खूप आवडायचं. त्यानंतर मी 11वीला आले आणि कॉलेजला आल्यानंतर मी असा विचार केला की आपण अभ्यास करूच, पण त्याच्याबरोबर ना मला वेगळं काहीतरी करायचं. मग मला आवडतं काय, तर मला डान्स करायला खूप आवडायचा. मी चाळीत राहिल्यामुळे आमचं गणेशोत्सव असेल किंवा काही कार्यक्रम असेल ना, तर डान्सची कॉम्पिटिशन्स असते, वेगवेगळे काही गेम्स असतात, ते असतात, त्यात मी पार्टिसिपेट करते. तर मला डान्स करायला खूप आवडायचं. तर मी म्हटलं चला आपण डान्ससाठी जाऊया. तर मी 11वीला गेले, ऑडिशन्स होते डान्सचे, पण मला उशीर झाला पोचायला. मी पहिला चेतना कॉलेजला होते, 11वी 12वी. त्याच्यानंतर मी साठेला आले. त्याचा पण मी प्रवास सांगते, साठेला मी का आलो. तर चेतनाला होते, ते डान्सला जायचं होतं, तिकडे गेलं ते सगळं फुल झालं, कारण की लिमिटेड होतं, त्यांना लिमिटेड पाहिजे होते मुलं, आधीच त्यांचा ग्रुप होता. तर मी म्हटलं नाही यार, आता मी काय करू, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. तर मला नंतर कळलं थिएटरचं पण चालू आहे. म्हटलं चल जाऊन बघूया, आपण काहीतरी करूया. म्हणून मी तिकडे गेले. तर तिकडे अन्वय टिवकर होता, जो सगळ्यांचं ऑडिशन्स आणि घेत होते. तर मी गेले, त्यांना आवडलं ऑडिशनमध्ये. त्यांनी सांगितलं तू काय करू शकते. मी गाते छान. मग त्यांनी मला गाणं गायला सांगितलं, मी गायलं. त्यावरती थोडी मज्जा झाली त्यांची. आणि उत्तर देताना किंवा त्यांना वाटलं हां कुछ तो अलग आहे, करूया आपण मजा. मग आम्ही तिकडनं माझं थिएटर असं नाटकाचं सुरू झालं. पण तेव्हापर्यंत आम्हाला कोणी वाली नव्हता.
आम्हीच आमचं नाटक घ्यायचो, वाचायचो, त्या स्क्रिप्ट आणायला फिरायचो खूप ठिकाणी आणि मग ते प्रयोग करायचो. पैसे नसताना पण थोडं ट्रस्टीकडून 4-5 ओळखी लोकांकडनं घ्यायचो पैसे, प्रवास करायचो. तेव्हा मी आयुष्यातला एक मोठा प्रवास केला होता. आम्ही औरंगाबादला गेलेलो. आमच्याबरोबर कधीच म्हणजे पॅरेंट्स आले नव्हते आणि मी कसं आमची शाळा ना माझी खूप अशी जवळ होती घराच्या. आता मुलांना ती सवय झाली की लहान असताना बसमधून प्रवास हो. करून लांब जाऊन शाळेत शिकायची. पण आमची शाळा जवळ असल्यामुळे मी कधी बसचा किंवा रिक्षाचा असा प्रवास केला नव्हता. तो मी कॉलेजला जाताना केला आणि कॉलेजमधून आम्ही औरंगाबादला पहिलं फ्रेंड्स गेलो. पण तो एक अनुभव ना खूप वेगळा होता नीलम. तर मला वाटलं हां, ह्या थिएटरमध्ये ना काहीतरी वेगळं आहे. मला मान्य आहे की मला व्हायचं आहे डॉक्टर, पण नंतर ना ते डॉक्टरचा कल असा कमी गेला आणि कलाकाराचा कल असा वरती आला. वाह! तर मला वाटलं येस मला हेच करायचं आहे आणि हे करण्यासाठी ना चेतनामध्ये आम्हाला एवढं सपोर्ट मिळत नव्हता. हो. तेव्हा आम्हाला साठे कॉलेजबद्दल कळलं, की तिकडे ना आम्ही प्रमोद शेलार सरांबद्दल ऐकलं होतं, की प्रमोद सर होते ना ते खूप कॉलेजमध्ये नाटक बसवायचे. त्यांच्याकडून खूप घडलेले असे कलाकार पण आहेत हां. मोठे, की त्यांनी काम करतात. त्या म्हटल्या नाही मला इथे जायचं आहे, शिकायचं आहे. मग त्यासाठी मग आम्ही 12वीचं झाल्यानंतर आम्ही साठेला आलो. त्याच्याबरोबर माझे 3-4 जण आम्ही 4-5 जण होतो ग्रुपमधले. आम्ही 4-5 जणी कॉलेजला आलो, साठेला आलो. मग साठेमधून प्रमोद सर भेटले. मग आम्ही खऱ्या कॉम्पिटिशनला सुरुवात तिकडनं झाली आमची. जे युथ कॉम्पिटिशन असतं. तिकडे खूप मुलांना बघितलं जातं थिएटरचं आणि आवडले तरी हो. पण अशा कार्यक्रम म्हणजे शोसाठी तुम्हाला विचारलं जातं. तसं माझं पण झालं. तर आम्ही साठेमधून केलं. पहिलं तर मला संतोष पवारांनी विचारलं, त्यांच्या नाटकासाठी. तेव्हा मी व्यावसायिक नाटक पहिलं केलं. राधाई कावरी बावरी. त्याच्यानंतर यदा यदा कदाचित ह्या सगळ्या शोमध्ये मी त्यांच्याबरोबर काम करत होते. नंतर मग मी CKT कॉलेजला गेलो. मग तिकडनंही यूथ कॉम्पिटिशन्स आणि केल्या आणि नंतर खरी सुरुवात आमची झाली जेव्हा आमची 15वी झाली. तेव्हा तेजस मालप आहे, जो आमचे माईम बसवायचा. मी जास्त करून माईम आणि स्किट ह्या 2मध्ये जास्त परफॉर्म करायची. कारण की ते ना 10 मिनिटात तुम्हाला पूर्ण सब्जेक्ट सांगायला असायचा किंवा माईममध्ये 5 मिनिटं असायची. त्याच्यात तुमचा सब्जेक्ट सांगायचा. हे ना खूप मज्जा वाटत होती, की कमी वेळेत आपण कसं करतो. माईममध्ये ना खूप फास्ट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवायला लागायचं आणि मला ना ते खूप आवडायचं, की न बोलता छान किंवा स्किटमधून त्यात जास्त एनर्जी लागायची. ते मला आवडायचं. मग ते करायचो. तर मग तिकडे सावे सर होते. तर सावे सरांनी सांगितलं, "मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम येतोय हो. झीवरती. रिॲलिटी शोचा आहे. तर तू कर म्हणून तुझ्या मुलांना घेऊन." तर दादाने साठे कॉलेज आणि डहाणूकर कॉलेज ह्या ग्रुपला एकत्र करून पार्लेकर्स ग्रुप तयार केला आणि आम्ही मराठी पाऊल पडते पुढेमध्ये गेलो. तिथे होते मकरंद देशपांडे सर, जज होते. हो. मग आम्ही त्याच्यामध्ये करत गेलो. त्याच्यामध्ये आम्ही जिंकलो त्याच्यामध्ये. पण मला त्यातून आनंद काय झाला, तर त्यातून आम्हाला सर भेटले. सरांनी आहे ना, तेजस दत्ताला फोन केला, की मला मयुरी मोहिते, आकांक्षा गाडे आणि भरत मोरे ह्या 3 मुलांना मला माझ्या थिएटरमध्ये घ्यायचं आहे. अंश वाह! थिएटरमध्ये. तिथे मला मकरंद देशपांडे भेटले. तर माझं झालं, की यार मी जास्त काही न करता सुद्धा तू प्रामाणिकपणे तुझं काम करत बसलीस. छोटंसं तुझं काम होतं ते तू करत प्रामाणिकपणे केलंस, त्याचं तुला हे फळ मिळालं. नाहीतर आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलेलो ना, तेव्हा मी बघितलं होतं सरांना ना लोकं दिल्लीवरून यायचे. "सर हो. मुझे आपके पास काम करना है, क्या करूँ?" तर सर बोले, "आपने क्या पढ़ा है? ये पढ़ा है, वो पढ़ा है. ये सब पढ़ के आओ, सब काम करके आओ, बाद में मुझे मिलो." म्हणजे सरांनी कधी त्यांना एंटरटेन नाही केलं. हो. लोकं त्यांच्याकडे काम करायचे, पण आम्हाला सरांनी समोरून बोलवलं गं. माझा हा किस्सा आहे, की सरांचा मला फोन आला, की "मयुरी मोहिते." मी म्हणली, "हो." "मी मकरंद देशपांडे बोलतोय." माझं बोललं, "कोण?" "मकरंद देशपांडे." म्हणले, "अहो कशाला मस्करी करताय? मकरंद सर मला का फोन करतील?" "अगं मी खरंच मकरंद देशपांडे बोलतोय. आपण" म्हणली, "नाही मला नाही वाटत. सॉरी मला नाही वाटत. तुमचं काय काम आहे?" त्याले "बरं मला भरत मोरेचा नंबर दे." मी त्याचा नंबर दिला. मग सरांनी आम्हाला भेटायला बोलावलं. तेव्हा मला म्हणाले, की "अगं हा नंबर माझा आहे आणि मी तुला फोन केलेला." तर माझं झालं, "सर सो सॉरी. मला शपथ प्रामाणिकपणे मला माहिती नव्हतं, की तुम्ही मला का फोन कराल?" असं झालेलं. त्याला "नाही तू उत्तम कलाकार आहेस आणि मला चांगल्या कलाकारांना भेटायला, त्यांच्याबरोबर काम करायला आवडतं, म्हणून मी तुला फोन केला होता." तेव्हा मला असं खूप भारी वाटलं होतं नीलम. मयुरी जेव्हा आता या क्षेत्रात यायचं असतं ना, तेव्हा
खूप विचार केला जातो. म्हणजे आपण असा हम्म. विचार करतो की लुक्स असाच असला पाहिजे, आपली हाईट अशी असली पाहिजे, रंग, रूप हे सगळ्याचा खूप विचार केला जातो. पण या सगळ्याला मागे टाकत जेव्हा आपली आवड जोपासली जाते ना, हम्म. ते त्यासाठी एक वेगळं करेज लागतं. आणि जसं तू आता मगाशी म्हणालीस की मी चाळीत राहणारी आहे, जे हम्म. आजही तू मी राहते. अजूनही चाळीतच हो, राहते. तर मिडल क्लास असलं ना तर ह्याचं एक वेगळं दडपणही असतं. सो तो फेस तुझ्यासाठी कसा होता आणि काय विचार केलेला जेव्हा इंडस्ट्रीत यायचं तू ठरवलंस तेव्हा? माझं ठरलं म्हणजे आमची स्ट्रीट प्लेपासून आणि सुरुवात झाली कॉलेजपासून. तर ते ना म्हणजे मुलं जी कॉलेज करता करता शिकत म्हणजे पैसे कमवण्यासाठी जॉब करायचे ना, ते आम्ही स्ट्रीट प्लेमधून करत होतो. आम्ही ना HIV किंवा लहान मुलांचे किंवा डेफ ब्लाइंड मुलांसाठी ना, आम्ही 5,000 ते 10,000 पेक्षा जास्त स्ट्रीट प्ले केलेत. त्याच्यामुळे ना आमचे पैसे पण सुटायचे. तर ते मला एक कळलेलं, की हां, ह्यातून आपण काम केलं, की आपले पैसे पण सुटतायत आणि आपली आवड पण जोपासली जाते. तर माझ्या आईचं असं झालेलं, की नाही तुला जॉब करावा लागेल. कारण की काही झालं तरी आणि तेव्हा ना एवढं नव्हतं माझ्या आई-वडिलांना माहिती, की यातून एवढं पण मोठं होतं किंवा आपण त्यातून स्वतः उभं राहू शकतो, स्वतःला मोठं करू शकतो. तर खूप स्ट्रगल होता कारण की लोकांचं आम्ही ऐकलं होतं, की खूप स्ट्रगल करावा लागतो. पहिलं तर मी ऐकलेलं, की तुम्हाला पैसे भरून काम करावं हो. लागतं किंवा कॅरेक्टरसाठी पण पैसे भरून तुम्हाला यावं लागतं. तर माझं झालेलं, की मी असं नाही करणार. आणि मला जे हे भेटत गेली ना, मोठी-मोठी लोकं भेटत गेली, म्हणजे संतोष पवार असो, मकरंद देशपांडे असो, अशी लोकं भेटत गेले ना, तेव्हा मला असं वाटलं, की नाही मी माझ्या कलेवरती पुढे जाऊ शकते. तर मी फक्त की मला एवढं करायचंय, की माझी कला जोपासण्यासाठी मला घरातून पैसे नाही मागायचे. कारण की आम्ही मिडल क्लास असल्यामुळे माझे बाबा पण सलूनमध्ये अजूनही काम करतात आणि त्याच्यावरती आमचं घर चालतं. तर त्यामुळे मला त्यांना दुसरा त्रास नाही द्यायचा आहे, की माझ्या मुलीला पण करायचं पण मी जास्तही करून मी म्हटलं मला जे करायचं आहे ना, ते मी माझ्या पैशामधून कमवेन. जे मला माझं घ्यायचं आहे ते. तर ते करताना माझं झालं की नाही, आपण उत्तम कलाकार आहोत. आपल्याकडे हाईट नसेल, आपण जाडे असो, आपण सुंदर नसो, पण तू कलाकार म्हणून उत्तम आहेस. हे मला ना मोठ्या लोकांनी त्यांच्या डोळ्यातून आणि कामातून म्हणजे बोलत्यातून कळत होतं ना, तर मला वाटलं की नाही, तू करू शकतेस. ह्या एका कॉन्फिडन्सवरती मी पुढे गेले मला. किती मस्त. आणि मी फक्त माझ्या आईने एवढंच सांगितलेलं, "हे बघ, तुला काम करायचं आहे ना, तर तू कर. फक्त तुला कुठे गालबोट नाही लागलं पाहिजे." कारण की आपण ह्या जेव्हा इंडस्ट्रीमध्ये येतो ना, त्याच्याबद्दल ना निगेटिव्ह पण खूप पसरलेलं हो. असतं. मुलींच्या बाबतीत, मुलांच्याही बाबतीत आणि मुलींच्याही बाबतीत. मुलींना काम मिळतं ना, कारण की त्या सुंदर असतात. लोकं ते बघून देतात. ते मला खोडायचं होतं कुठेतरी आणि हे मी खोडून मला जे आता काही कामं मिळतात, ते मी खोडूनच उभी राहिलेली आहे. मी काही त्याच्यासाठी वेगळं केलेलं नाहीये. मी फक्त माझ्या कलेवरती आणि माझ्या कामाने कामं मिळवलेली आहेत. येस, पण या सगळ्या म्हणजे आत्तापर्यंतच्या प्रवासात इथपर्यंत येण्यासाठी अनेक रिजेक्शनचा सामना केला असशील. मला सांग की असं कधी झालं का? कारण जेव्हा आपण ऑडिशन द्यायला जातो किंवा कधी आपण सिलेक्शनही होतं. मी असं ना याआधी खूप जणींशी बोलली तेव्हा ना त्यांनी असं सांगितलं की अरे खूप ते सुरुवातीचा काळ हा खूपच वाईट होता काही काहींचा. हं. जसं त्यांना बॉडी शेमिंगवरनं असं खूप काही सहन करावं लागलं. असं काही तुझ्या बाबतीत झालं? नाही. माहीत नाही का? कारण की मी काम करत होते ना, तर माझ्या कामातून काम मिळालंय. मी ऑडिशन्स देऊन मला कामच नाही मिळालं नीलम. वाह! आणि मी जिथे ऑडिशन्स दिल्यात ना, तर तिकडे त्यांची रिक्वायरमेंटच होती तुमची हाईट 5.5 च्या वरती पाहिजे. तरीही मी कॉन्फिडन्सने तिकडे ऑडिशन्स देऊन तिकडनं त्या लोकांनी मला दुसऱ्या कॅरेक्टरसाठी बोलवलं. पण ते म्हणाले, की असं-असं कॅरेक्टर आहे तुम्ही कराल का? मी बोलली चालेल. हिंदीमध्ये काम मिळतंय ना, करेन मी. त्यांना माझं काम पण आवडायचं आणि मी 1-2 ह्याच्यामध्ये ॲडमध्ये काम पण केलंय. ते लोकांना खूप आवडलं. आता आमची एक प्रेगा न्यूजची ॲड आहे, जी खूप प्रचलित झाली होती. लोकांना खूप आवडली होती, की तिकडे मी साफ करणारी बाई असते हो. आणि ती एवढी खरी असते. तर ते मला असं वाटतं, की मला मला ह्या लोकांना म्हणजे ह्या गोष्टींना कधी तोंड नाही द्यावं लागलं, की नाही रे, हे नाही जाणार, हे नाही जाणार. कारण की मला समोरून डायरेक्ट बोलवतातच कामासाठी. असं होतं. म्हणून मला सध्या तरी ह्याला तोंड द्यावं नाही लागलंय टचवूड. आणि मला हां, टचवूड आणि मला असं वाटतं, की जी लोकं असा विचार करतात, ती लोकं माझ्यापर्यंत पोहोचणारच नाही. कारण की ती लोकं त्यांच्यापर्यंतच तो विचार करणार. माझ्यापर्यंत ते येणारच नाही, असं मला वाटतं. म्हणून मी तरी अजून तरी मला तसं झालं नाहीये. येस, पण ना या सगळ्यामध्ये म्हणजे जसं तू आता म्हणाली, की तू ॲड्स पण करते. पण ना जेव्हा मराठी मालिकांमध्ये तुला पाहिलं जातं ना, तर रंग माझा वेगळा असू दे, ठरलं तर मग हं. असू दे, अनेक मालिकांमध्ये तीच भूमिका. मयुरी कधी टाइपकास्टची भीती वाटते?
हो, म्हणजे असं मला असं वाटतंय कारण की आता तू बघितलंस तर बऱ्यापैकी मी मोलकरणीचीच कामं केलेली आहेत. ते झालेलं आहे. पण मला असं वाटतं की आता म्हणजे मी मोलकरीण बाई केली, त्यामध्ये स्टोरी पूर्ण मोलकरीणवरतीच होती. त्यामुळे मला त्यातून काही वेगळं वाटलं नाही. रंग माझामध्ये होतं, तर ते छोटंच काम होतं माझं. काही एका वर्षाचंच मी केलं होतं. पण मला ह्याच्यासाठी पण विचारलं ना, ते मला म्हणाले होते, की "ह्यात पण तुझं तेच काम असेल, त्यांना मदत घरात काम करणारी बाई आहे. पण तू ना मेन रोल पण तुझं कॅरेक्टर पण खूप महत्त्वाचं असेल." तर मला इथे काम करताना ना असं कधी-कधी खूप वाटतं, की यार माझं काहीच नाही का म्हणजे मला कधी-कधी सीनमध्ये फक्त उभं राहण्यासाठीच बोलवलं जातं. त्याचा मला त्रास होतो. पण मी नंतर म्हणते, की "नाही मयुरी, तू हा एपिसोड सुरू होताना जो पहिला एपिसोड होती ना, त्यापासून ते आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये आहेस, तर का आहेस? तर तुझं कॅरेक्टर तेवढंच इम्पॉर्टंट आहे." हो. आणि हे खूप वेळा असं झालेलं पण आहे, की महत्त्वाचे सीन असताना मला कधी-कधी वगळलं जातं. हो. पण मला नंतर एकीकडनं असं ऐकण्यात आलं, की मयुरी आहे ना, ती म्हणजे विमल आहे ना, ती असली पाहिजे या सीनमध्ये. त्याशिवाय तो सीन नाही होऊ शकत. त्यामुळे तू बघितलंस ना, जेव्हा घरातलं पण डिस्कशन असतं बघ, खूप हो, महत्त्वाच्या काही हो, गोष्टी, हो. त्याच्यामध्ये मी मोलकरीणचं काम करून सुद्धा मी त्या सीनमध्ये असते. म्हणजे तेवढं महत्त्वाचं आहे. म्हणजे मी माझ्या कामामधून ते मिळवलंय, असं मला वाटतं. आता हे बघ, लोकं आपण जेव्हा बाहेर जातो, तेव्हा लोकांची काहीच चूक नाही, कारण की त्यांनी मला मोलकरीणचंच ते, की हां, ही त्यांच्याकडे काम करणारी आहे ना, ती काम काम करणारी असते ना, ते कॅरेक्टर करते. ह्याचं मला वाईट वाटतं. पण लोकं हे पण म्हणतात, "तुम्ही खूप छान काम पण करता. येस. तुम्ही सायलीला तेवढीच साथ देता." कारण की सायली पण मला विमलताई म्हणते तेवढ्या प्रेमाने आणि आमचे सीन पण झालेले आहेत एकत्र. मोलकरीण असलं तरी पण ना, ह्या सीरियलमधली खूप महत्त्वाचा पार्ट आहे मी, असं मला फार जाणवतं. अगदीच. तर मला ती भीती आहे, की हा टाइपकास्ट झालाय. पण आता मी माझ्याकडनं प्रयत्न करीन, की वेगळं काहीतरी करायचं. त्याच्यासाठी मला माझ्यामध्ये बदल करावे लागतील. आपण दरवेळेला नेहमी सगळ्यांना ब्लेम करत असतो. हो. ही लोकं माझ्याबद्दल असंच का विचार करतात? मला ह्या रोलसाठीच का विचारतात? पण मी कधी माझ्याकडे नाही बघत, तू काय वेगळं केलंयस? तू तुझे कोणते वेगळे व्हिडिओ करून टाकलेत, की लोकांनी त्या अँगलने पण तुझ्याकडे बघितलं पाहिजे. कारण की आत्ताच्या ह्याच्यामध्ये, ह्या पिढीमध्ये तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहून तुम्हाला प्रूफ करावं लागतं समोरच्याला, की बॉस मी असंही कॅरेक्टर करू शकते हां. मी असंही आहे. मी बोल्ड कॅरेक्टरही करू शकते. तुम्ही त्या नजरेने माझ्याकडे बघा. मी विलनही छान तेवढंच उत्तम करू शकते. हे आता आपल्याला त्यांना प्रूफ करून दाखवावं लागतं. आणि आत्ता ते मला कळतंय, की नाही मला मला प्रूफ करायचंय. त्यामुळे मला भीती वाटते, पण ते बदलण्याची ताकद ही आपल्याकडे असते. हो. जसं मी चाळीतून तुम्हाला जर पहिला प्रश्न विचारलास, की तू जशी चाळीतून उभी राहताना तुला ही भीती नाही वाटली का ह्या इंडस्ट्रीमध्ये येताना? कारण की ह्या इंडस्ट्रीमध्ये कामाची आपली ठरलेलं नसतं. हो. की कधी काम मिळू शकतं किंवा काम मिळालं तर किती पैसे मिळू शकतात. मग आपलं घर कसं चालू शकतं. तेव्हा मी न विचार करता मी एक उत्तम कलाकार आहे हे समजून जेव्हा मी ह्याच्यात उडी मारली, तर आत्ता पण मी हाच विचार करणार, हो मी मोलकरीणची कामं करते, पण आत्ता जी पुढे कामं येतील, त्यात मी वेगळं कॅरेक्टर करणार आणि उत्तम कॅरेक्टर करणार. त्यासाठी मी स्वतःमध्ये बदल करणार. वाह! आणि नक्कीच तुझे वेगळं कॅरेक्टर आणशील प्रेक्षकांसमोर, ते सगळ्यांनाच खूप पाहायला आवडेल. पण मयुरी, कोणतं कॅरेक्टर्स करण्याची फार इच्छा आहे? असं वाटतं ही भूमिका, अशी भूमिका माझ्या वाटेला यावी. प्रियाची भूमिका आहे ना, विलनची, ती मला खूप आवडते. प्रिया ही एक उत्तम ॲक्ट्रेस आहे. खूप छान काम करते. त्यामुळे ना मला तिच्याकडे बघून वाटतं, की हां, मला तसं काम करायचं यार. मस्त आहे म्हणजे चेहऱ्यावरती सगळ्यांची गोड आणि मनात जे एक वेगळं कॅरेक्टर आणि ते ना खूप कठीण असतं करायला. लोकं आपल्याला शिव्या घालतात, पण तेच तुमचं खरं तुमचं एक प्राईज असते ती तुमची, की तुम्ही उत्तम काम केलंय ना त्यामुळे लोकं तुला शिव्या घालतात. कारण की तू त्याच्यासाठी निवडली होतीस आणि तू तुझं काम उत्तम चोख केलंयस. मला विलन करायला प्रचंड आवडेल. अगदीच मला असं वाटतं येईल, वाटेलाही येईल. मला हेच विचारायचं आहे, जसं तू मगाशी म्हणाली होतीस, की जे मला बाहेर प्रेक्षक भेटतात ना, त्यांनी असं बोलल्यावर मला कुठेतरी वाईट वाटतं. पण असंच ना, मला असं वाटतं, की निळूभाऊंनी यावर खूप छान असं एक उदाहरण दिलेलं, की त्यांनाही असं बोललं जायचं, पण ते कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यायचे. हां, हां. तर मला सांग, अशी एखादी प्रतिक्रिया जी प्रेक्षकांकडनं मिळाली आणि ती फार आवडली तुला, तुझ्या आत्तापर्यंतच्या कामात, अशी कोणती प्रतिक्रिया आहे ती? मला एकाने सांगितलेलं, की "ताई, आम्ही खरं ना तुमचा सीन येताना आम्ही तिकडे थांबतो पण. कारण की तुमचं काम ना छोटंसं असलं ना,
तरी तुम्ही फार मनापासून ते करता आणि तुमच्याकडे बघताना ना आम्हाला ते खूप खरं वाटतं. म्हणजे खूप लोक कामं करतात, म्हणजे काही काही त्यांचे कॅरेक्टर्स करतात आणि लोक आहेत ना, छोटं कॅरेक्टर असेल ना त्याला जास्त महत्त्व देत नाही. हो. ते उडवतं असं, हां चला असं असं करून कामं करून टाकता. पण तुम्ही ना खूप रिअल करता. ते बघायला आम्हाला ना प्रचंड आवडतं. म्हणजे आम्हाला जेवढी सायली आणि अर्जुनदादा इम्पॉर्टंट आहेत तेवढं आम्हाला विमल पण खूप जवळचं वाटतं कॅरेक्टर. ती कॉम्प्लिमेंट माझ्यासाठी खूप उत्तम होती आणि मला फार छान वाटलं होतं. आणि मी ना ह्याच शाळेतून आले, म्हणजे जिकडे थिएटर केलं तिकडे आम्हाला हे शिकवलं जातं, तुमचं कॅरेक्टर कोणतंही असो, तुम्ही फक्त ते चोख बजवा, बाकी सगळं छान होणार. आणि मी त्या ह्याच्यावरतीच मी एवढं काम करते. म्हणजे आता मला 3.5 वर्ष 4 वर्ष व्हायला येतील. मी ह्या एका ह्याच्यावरती मयुरी ओके आता मिळालं नाही आहे, पण आधी तर तू कामं केलीस ना. म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये सायली आणि अर्जुनचं लग्न झाल्यावरती त्यांना घरात घेणारी ही विमलच होती. हो. जर विमल ही मोलकरीणच असती तर तिला एवढं महत्त्व दिलं नसतं. पण ती काहीतरी वेगळी आहे आणि महत्त्वाची आहे, म्हणून जिकडे कल्पनाच्या मनात होतं मुलांना आतमध्ये घ्यायचं, हो. पण पूर्णाईंच्या धाकापायी आणि त्यांची सून असल्यामुळे त्यांचे शब्द ओलांडवू शकत नाही, तिकडे तिने सांगितलं विमल तू कर. आणि विमलने पण एवढा कॉन्फिडन्स नाही केलं की तिला माहिती होतं पूर्णाजी तिला काही म्हणणार नाही, की पूर्णाई पण तिला तिच्या मुलीप्रमाणे जशी ती त्यांना हक्क दिलेला आहे तशी ती एक हक्क ह्या विमलचा पण आहे. त्या हक्काने आणि त्या आदरापोटी की माझी मुलं खरी आहेत, Yes. तुम्हाला आता खोटी वाटतात पण ती खरी आहेत, हे सगळं जमतं ना. हे तुम्हाला त्या कॅरेक्टर तुमचं छोटं असतं तर कळलं नसतं, पण काहीतरी महत्त्वाचं होतं म्हणून तुला ते महत्त्वाचं काम दिलं ना. प्रत्येक वेळेस इतकं महत्त्व या भूमिकेला दिलंही जात नाही. मला असं वाटतं हां. की प्रत्येक वेळेस दिलं जात नसेलही. कधीतरी असं नाही वाटत की आता परत हीच भूमिका विचारल्यावर नाही असं म्हणावं, असं नाही वाटत? वाटतं ना मला की हे बघ आता काय झालंय, मी तुला ते सांगितलं की आम्ही जिकडनं आलो तिकडे छोटं मोठं कॅरेक्टर काहीच बघितलं जात नाही. म्हणजे जेवढी मोलकरीणबाई आहे तेवढीच त्यांची जी मॅडम असतील ते कॅरेक्टर पण सेम असेल. हो. पण आता मी ह्या कॅरेक्टर मी आता केलेलं आहे, आता मला कळलेलं आहे, म्हणजे आता मला वेगळं साकारायचं आहे. तर मला आता म्हणून मला असं वाटतं की आलं तर केवढं महत्त्वाचं आहे किंवा काय आहे त्याच्यावरतीच मी करेन, आणि जर नसेलच तर मी दुसरं मला करायला खूप आवडेल. आणि माझी खूप रिक्वेस्ट आहे की आता मला प्लीज वेगळ्या कॅरेक्टरसाठी विचारा, मला खूप आवडेल आणि मी ते कॅरेक्टरही इतकंच उत्तम आणि छान करेन. येस, पण ना याआधी जेव्हा मी तुझ्याबद्दल रिसर्च करते ना तेव्हा कळालं की कॉमेडीची बुलेट ट्रेन हां. याचाही तू पार्ट होतीस. हो. मला सांग की असं नाही वाटलं कधी की वेगवेगळे पैलू कॉमेडीमधले आपण साकारावेत, की ते साकारलेत की अजून साकारायचे बाकी आहे? काय प्रयत्न सुरू आहेत? अरे साकारायचे आहेत, कारण की कॉमेडीच्या बुलेट ट्रेनला आम्ही ते शोध ना विनोद विरांचा होता ना, त्यामध्ये मी विनर होतो, हो. मी आणि नितीन दादा. तर तेव्हा आम्ही जस्ट जिंकलो आणि त्याचे फक्त 9 एपिसोडच झाले आणि ती सिरियलच बंद पडली, कलर्सवरून निघाली हो. आणि ही लोक ह्याला आले, आपल्या सोनीला आले. तेव्हा माझं असं झालेलं की अरे मला खूप शिकायचं बाकी होतं, कारण की ना तिकडे प्रत्येक वेळेला कॉमेडी करायचे ना, पण सर होते ना, गोस्वामी सर आहेत आणि मोठे सर आहेत, तेव्हा ना तुला वेगवेगळं कॅरेक्टर द्यायचे करायला. जसं नम्रताताई करते बघा, ती एक एक कॅरेक्टर एवढी सुंदर करते ना की तुम्हाला वाटणारच नाही ही नम्रता आहे, मला ती वेगळीच बाई दिसते. मला ते तसं करायचं होतं आणि खूप शिकण्यासारखं आणि मला करायचं होतं रे, पण काय नाही मिळालं, म्हणजे राहिलं ते शेवटी. हास्य जत्रेमध्ये पण होते, पण हास्य जत्रेमध्ये माझं एवढं म्हणजे आम्ही नाही पुढे गेलो, मी आऊट झाले त्याच्यातून. त्यामुळे माझी ती खंत राहिली की यार मला करायचं आहे कॉमेडी. पण लोक तुला माहिती आहे का, अजून पण बाहेर भेटली ना ते लोक अजूनही हास्य जत्रेचे किंवा कॉमेडीच्या बुलेट ट्रेनचे बघतात एपिसोड्स आणि ते म्हणतात की मॅडम तुम्ही कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमध्ये पण होतात ना. तर म्हणजे बघ आपण एवढं केलेलं काम लक्षात आहे लोकांच्या पण, आणि लोकही अजून बघतायत. तर माझं अजून कॉमेडीचं तर करायचं खूप बाकी आहे गणिलम. नक्कीच आम्हाला बघायला खूप आवडणार आहे जेव्हा हे असे वेगवेगळे पैलू येतील ना तुझे, ते सगळे पाहायला. ॲक्च्युली मला ते म्हणून मला ना असं वेगळे आता कॅरेक्टर्स करायचे आहेत ना, की ज्यातून आपण एक एक वेगवेगळं ओपन करू शकतोय. ते माझी आता खूप इच्छा आहे आणि आता स्वतः मी तेच मगाशी बोलले की मला स्वतःहूनच सुरुवात करायची. तर त्यासाठी आता चाललेत प्रयत्न. येस, तू आताच हास्य जत्रेचा विषय काढला. सो हास्य जत्रात सिलेक्शन झालं नाही की नेमकं काय झालं आणि पुढे जाऊ शकली नाही, की वेगळे प्रोजेक्ट्स होते थोडेफार? नाही, हास्य जत्रेचं मग आमचं झालेलं तर कॉमेडीच्या बुलेटिनचे आम्ही जे होतो ठरलेले, जे जिंकलेलो होतो त्या लोकांना सरांनी बोलवलं. तर आमची तेव्हा पण तिकडे कॉम्पिटिशन्स होत्या.
पण मग कॉम्पिटिशन्समध्ये आमचं नाही, आमची जोडी होती ना, ते थोडं पुढे नाही गेली. ती तिकडे त्याच्यामुळे तिकडे हरलो आम्ही मुळात, म्हणून मी मागे राहिले. बाकी काय नाही. त्याच्यामध्ये गौरव आणि वनी जिंकली. आमच्या ह्याच्यामध्ये. वाह! त्यांची जोडी जिंकली तिकडे. हो, पण ते तुझे खूप चांगले मित्र आहेत खूपच आणि चांगले मित्र आहेत. म्हणजे आमच्या कॉमेडीच्या बुलेट ट्रेनचं होतं ना, तेव्हा गौरव मोरे आणि मी आम्ही दोघांनी एकत्र ऑडिशन दिलेली आणि आम्ही दोघं तेव्हा सिलेक्ट झालो होतो. वाह! आत्ताच मी एक पोस्ट पाहिलेली की गौरवने तुला जॉनी लिव्हर सरांची भेट दिली. घालून दिली. हो, हो. मला सांग तो मोमेंट काय होता तुझ्यासाठी? पहिलं तर ना आम्ही सीनला होतो. तर त्याचा मला फोन आला. मी म्हणली, "बापरे! चक्क गौरव मोरेने आज फोन केला." हां, "काय? काय दादा बाई आज दिवस माझा भारी आहे. चक्क तू मला फोन केला, नाहीतर तुला वेळ नसतो." "हां, ठीक आहे, ठीक आहे. हे बघ तू कुठे आहेस?" मी म्हणली, "इथे आहे." "हां, तिकडे मागे व्हॅनिटी लागलेत ना, तिकडे पटकन ये, आपण भेटूया." "अरे तर मी सीनमध्ये." "हां, ये. तो सीन झाला की 2 मिनिटासाठी ये, मला भेटायचं तुला." आणि त्यांनी भेटवल्यावरती ना, त्यांनी मला ज्या व्हॅनिटीमध्ये बोलवलं ना, त्या व्हॅनिटीमध्ये गेली. तो ठोकला दरवाजा. बोलले, "काय यार? मला तू येतोस सांगत नाहीस." तो बोलला, "थांब, हळू बोल. आतमध्ये ये फक्त." आणि मी अशी आतमध्ये गेले, "अरे तू पण ना." आ ब अ, "हां, बोल ना." तो बोलला होता, "हां, बोल ना. बोल." कळलं का बोलवत होतो भेटायला? ॲटिट्यूड डे म्हणे सीन आहे माझा. मी बोलले, "अरे मग मला सांगायचं सॉरी, सॉरी सर." आणि मला ती ना मूव्हमेंटच खूप वेगळी होती. कारण की आपण त्यांची कामं बघत मोठे झालो ना. कॉमेडी, जे आत्ताच आपलं बोलणं झालं, हो. की कॉमेडीतून खूप शिकायचं बाकी होतं. त्यांची लेव्हलची ती कॉमेडी आणि छान त्यामुळे मला ते असं अरे यार! किती ग्रेट आहे यार! खरं आणि मी ती खूप खुश होते. मी तेव्हा दादाला सांगितलं, की थँक यू सो मच की तुझ्यामुळे मला आज त्यांना भेटायला मिळालं. नाहीतर मला माहिती नव्हतं आपण कधी भेटलो असतो. कोणत्या कामानिमित्त भेटलो असतो. तर मला ती मुव्हमेंटच अगं वेगळी होती. मी खूप खुश होते तेव्हा. म्हणजे मी त्याला सांगितलं, की तू होतास म्हणून नाहीतर ब दुसरं कोण असतं ना नीलम, तर शप्पथ सांगते नाही भेटवलं असतं. हो. कारण की आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक असतं, की हां, ओके तुझं इथे शूट आहे. ओके, हां, ओके. ती लोकं भेटवत नाही. काय माहिती की भीती असते. तुला माहितीच असेल ना, भीती असते, काय असते. पण गौरव मोरेचं आणि आमचं ते एक वेगळंच आहे मैत्री किंवा भावंडाचं. तो काही नव्हता ना नीलम तेव्हापासून तो मला ओळखतो. तो पण संतोष पवारांकडे काम करायचा. तेव्हा थिएटर करायचा ना, तेव्हापासून आमची एक ओळख होती. मला सांग की आणखी असे कोण मित्र आहेत ज्यांना रात्री 3 वाजताही कॉल केला तर ते तुझ्यासाठी उभे राहतील? माझी एक मैत्रीण तर आहे माधुरी गवळी. तिला मी कधी फोन केला तरी ती माझ्यासाठी अवेलेबल असते. ती आता कॅनडाला राहते. पण नीलम मी तुला आत्ताही सांगते, मी तिलाही आत्ता काही विचारलं ना, की माधुरी मला असं होतंय, मग मी काय करू? ती तिकडनं सर्च करून मला सांगते. ती माझ्यासाठी ती कुठून लांब असेल तरी तिकडनं मला माझ्यासाठी केक पाठवणं, माझ्यासाठी गोष्टी पाठवणं, मला कधी असं वाईट वाटलं किंवा काय तर माझ्यासाठी आईस्क्रीम पाठवणं, ती सगळं करते माझ्यासाठी. आणि एक आहे अजिंक्य गोविलकर, तो माझा मित्र आहे. तोही त्याला कधीही सांगितलं तरी तो माझ्यासाठी धावून येतो. ही लोकं माझ्यासाठी उभी राहतात. आत्ताच्या ह्याच्यात. हे सगळं तर इंडस्ट्रीत होतच असतं, जे तू मगाचपासून सांगते ते. पण ना एक प्रसंग किंवा एखादी गोष्ट अशी घडते, की जेव्हा आपण या इंडस्ट्रीत येतो, मी आत्ता फार हे ऐकते अनेकांकडनं, की फॉलोअर्सचे गेम खूप सुरू आहेत सध्या आणि फॉलोअर्स हं. नसतील तर मिळत नाही काम किंवा फॉलोअर्स इतरांचे चांगले असतील, आपलं काम जरी चांगलं असेल तरी तरी पण. आपल्याला डावललं जातं. यावर एक कलाकार म्हणून काय मत आहे? अ, हे खरंच आहे. कारण की आता ना असं खूप वेळा झालेलं आहे, की आपण एकदा ऑडिशन्सला गेलो किंवा काय झालं, तर आपलं पहिलं प्रोफाईल चेक केली जाते. आपलं काम नाही बघितलं जात. तुझी प्रोफाईल चेक केली जाते, तुझे किती फॉलोवर्स आहेत किंवा तुझं YouTubeचं चॅनल असेल, तर ते किती फेमस आहे. तुझे व्हिडिओज काय आहेत, तू कशावरती टाकतं. मग तू त्या गाण्यावरती डान्स करणारी असशील आणि तुझे फॉलोअर जास्त असतील, तरी ओके. कारण की आत्ताच्या मीडियाला काय झालेलं आहे, त्यांना ना जास्त त्रास न घेता एखाद्या कलाकाराला आता तू मिलियन्सच्या वरती असलेल्या कलाकाराला घेतलात, तर तुम्ही आपोआप फेमस होऊन जाता, की हो. मी ह्या ह्याच्यामधून हे काम करतोय. त्यामुळे लोकं खूप बघायला जातात. त्याचे फॉलोअर्स ऑलरेडी असल्यामुळे. त्यांना वेगळं कष्ट करावे नाही लागत. हा त्रास होतो. पण आता आपल्या मराठीमध्ये तरी सध्या तसं नाहीये. हो. देवाच्या कृपेने अजून मराठीमध्ये कामालाच महत्त्व दिलं जातं. त्यामुळे आमच्यासारख्या कलाकारांचं व्यवस्थित चाललेलं आहे. जिकडे कामाला काम म्हणून समजलं जातं. मग त्याच्यामध्ये तू किती सुंदरच आहेस, तू किती बारीकच आहेस, तुझी हाईटच किती आहे, तेवढं चेक नाही केलं जात मुळात. कामाला पण प्राधान्य दिलं जातं ते असं.
आई बाबा जेव्हा सपोर्टला आधी घाबरत होते की कसं करायचं, कारण की ही फील्ड माहिती आहे की या फील्डमध्ये आज काम आहे उद्या नाहीये, पुढचं कसं होणार, हे सगळं करत असताना जेव्हा मयुरी टीव्हीवर येते तेव्हा घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? पहिला मी आईचा सपोर्ट होता, कारण की तिला माहिती होतं की मी केलं तर योग्य करेन, की मी तिला सांगितलेलं माझ्यावरती विश्वास ठेव आई, मी चांगलंच करेन काम. त्यामुळे आईच्या एकटीचा विश्वास होता. बाकीचे आमचे नातेवाईक होते. त्यांचं तर "अरे काय आहे ह्याच्यामध्ये? काय मिळतंय? तिला काय मिळणार आहे? कसं होणार?" पण जेव्हा मी दिसायला लागले, लोकं मला ओळखायला लागले, आमचे सीरियल्स मोठ्या झाल्या, कॉमेडीची बुलेट ट्रेन आली, तेव्हा त्यांना माझं अचानक कौतुक वाटायला लागलं. कारण की शेवटी त्यांनी कसं होतं, तुमचं डायरेक्ट ना काम बघतात. त्याच्यामागची तुम्ही जेव्हा ती स्ट्रगल करत असतात ना, तेव्हा ते त्यांना माहिती नसतं किती त्रास सहन करावा लागतो. तेव्हा त्यांचं असं तर एक तुझं काहीच नाही होणार. पण जेव्हा त्यांना आपण अपोज करून त्याच्या पुढे जातो आणि जेव्हा मोठे होतो ना, तेव्हा तीच लोकं सपोर्टला येतात. माझी भाची आहे ती, माझी आहे, अरे माझ्या मैत्रिणीची मैत्रीण आहे, अरे आमच्या बाजूलाच राहते ती. असं होतं. नाहीतर आधी त्यांचं होतं, "आता सध्या काही नाही चालू आहे तुझं?" अच्छा, अच्छा. बरं, बरं. अशा रिएक्शन्स पण येतात लोकांच्या. आणि जेव्हा आपण शाळेत राहतो ना, तेव्हा तर तुला ना मल्टिपल्स लोकं भेटतात. हो. काही-काहींच्या रिएक्शन तर अशी असतात, "अय्या ताई तुम्ही इथे राहता?" काही-काहींचे असतात, "अच्छा आता काय करतेस? बरं एकच सीरियल चालू आहे तुझी?" बरं. असे मल्टिपल्स हे खूप मिळतात. आणि आता माझा फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट आहे. वा. कारण की त्या लोकांनी पण माझी जर्नी बघत आली आहे. नंतर काही गोष्टी असतात, ज्या घरासाठी पण महत्त्वाच्या असतात. करायला लागतात. तू कलाकार असलास तरी पण घरासाठी तू मुलगाच असतोस. मुलगी म्हणून आपले कर्तव्य असतात. ते हो. आपल्याला पार पाडावे लागतात. तर त्यातून आता आपण योग्य पद्धतीने ते पार पडतोय ना, तर लोकांचा आता सपोर्ट मला व्यवस्थित आहे. खूप छान वाटतं हे सगळं ऐकून, कारण की इतक्या वर्षाची मेहनत असते ती आणि फायनली आपल्याला जे आपले जे पाय खेचणारे असतात ना, ते येऊन जेव्हा असं चांगलं बोलतात ना, तेव्हा खरं तर खूप छान वाटतं. खरंच, खरंच. हे मला ऐकताना ना, की अरे ह्या त्या काकी मला यावेळेला अशा बोलल्या होत्या ना, पण आता पॉझिटिव्ह बोलतायत. अच्छा लग रहा है. पण ना अशा पद्धतीची ही भूमिका करताना, जसं आता मी मगाशी म्हणाले की खूप मालिकेत एकच भूमिका केलीस. कधीतरी भीती वाटते, कारण की ही भूमिका अशी असते की कधीतरी डावललीही जाऊ शकते. कधीतरी असं वाटतं, अरे अचानक ही भूमिका म्हणजे असं बोलतो ना की आता आपण असं म्हणतो की एक्झिट झाली, हे झालं. कधी असं झालं की अरे भूमिकाच ही थांबली इथे किंवा तिचा प्रवास इतकाच असला, मग उद्या काय करायचं? हां, तशी भीती वाटते, की थांबली तर काय करायचं? पण मी तुला आत्ताचा एक रिसेंट एक किस्सा सांगू का? म्हणजे सर असेच भेटले होते. तर ते मीटिंगला गेले होते चॅनलचे. सचिन सर गेलेले मीटिंगला. तेव्हा तिकडे त्यांचे बोलणं काय झालं, की आता पुढे कशी सीरियल न्यायची काय? त्यांचं डिस्कशन चालू होतं. ते मला म्हणाले, की "विमल, आमचं ना तुझ्याबद्दल डिस्कशन झालं." म्हणजे सर चक्क माझ्याबद्दल डिस्कशन केलं कॅरेक्टर. ते "हो, मी मोनिका", म्हणजे आमच्या मोनिका रणदिवे मॅडम आहेत. हो. तर त्यांना मी म्हटलं, की आता विमलचं आपण कसं करायचं आता? कारण की प्रत्येकाला एक स्टोरी असते. हो, हो. मग ही जी स्टोरी आपण कसं करायचं? तर आपण मग काय करूया त्या स्टोरीचं, की आपण एक कॅरेक्टर हे करूया. तेव्हा मॅडम म्हणाल्या, की "नाही, विमल ही असलीच पाहिजे. जसे बाकीचे कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहे, तसे विमल ही इम्पॉर्टंट आहे." हे ऐकल्यावरती ना मला खूप बरं वाटलं, की एक वाटलं, की नाही, नाही जाणार, नाही जाणार. जोपर्यंत माझी सीरियल आहे, जसं मी पहिल्या एपिसोडपर्यंत आहे, तर शेवटच्या एपिसोडपर्यंत मी असेनच. ह्याची मला सरांकडनं हमी मिळाल्यावरती मला एवढं बरं वाटलं ना नीलम. वा. तेव्हा झालं, की अच्छा 2-3 सीनमध्ये नाही काय? हां, चालेल, चालेल. पण मी पुढच्या सीनमध्ये असणार आहे बरं का. त्याचा मला स्वतःला एक अभिमान वाटला, तर की सगळ्यात आधी मोलकरीण बाई केलेली. मला सांग, तेव्हाची ती स्टारकास्ट ही खूप छान होती. हो, हो, हो. उषा नाडकर्णी उषा होत्या. परत सुप्रियाताई होती, हां, या सारिकाताई होती. सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? कारण आपण नवखे होतो तेव्हा. हो, हो. पहिला तर माझं ऑडिशन घेतानाच त्याने सांगितलेलं, की तुला ना उषाताईंची मिमिक्री करायची आहे. मी म्हटले, मिमिक्री? मला नाही येत मिमिक्री करता. तर अमी सावर्डेकर म्हणून होत्या. त्यांनी मला तिथे बोलवलं. तिकडे मला वैभव सर भेटले, वैभव चिंचाळकर सर. तर त्यांनी सांगितलं, अगं काही नाही, ताई जसं करते ना, उषा मॅम करतात ना, ते फक्त ऑब्झर्व कर आणि तसं तू कर. तर त्यांच्याबरोबर ना माझे 1-2 सीन झाले. तर मला थोडं कळलं आणि त्यानंतर मी त्यांची मिमिक्री केली होती. उषाताईच एवढ्या खुश होत्या, की "काय गं, किती मस्त करते, छान करते." म्हणली, "थँक यू." तर त्यांच्यावर लोकांनी खूप काय काय गोष्टी सांगतात, की हा लगेच भडकतात किंवा काय. पण माझ्याबरोबर ना तसा अनुभव नाही आला. त्या खूप छान होत्या. त्या मला त्यांच्या रूममध्ये पण बोलवायच्या. त्या मला त्यांच्या गाडीतून त्यांच्या घरी पण घेऊन जायच्या. आणि की त्या गोरेगावला राहायच्या आणि मी जोगेश्वरीला राहायचे आणि आमचं ठाण्याला शूट असायचं. तर त्या मला सोडायच्याही.
घरी जाताना किंवा काय. सुप्रियाताई तर एकदम मस्तच होते, हो. सारिकाताई पण. खूप मजा म्हणजे ह्या लोकांनी ना मला मी आणि ती माझी ना खरं तर पहिली एपिसोडिक म्हणजे मालिका एपिसोड्सवाली होती. हो. मालिका असते ना, ती माझी पहिली मालिका होती. त्यामुळे ना ह्या लोकांनी मला कधी वेगळं मानलंच नाही. त्यांनी आणि ही सवय कदाचित मला लागली असेल, की पहिल्यापासून लोकांमध्ये गेल्यावरती आपण त्यांच्यामध्ये चांगलं काम करून लोकांना आपण आवडायला लागतो. हो. त्यांनी भारी वाटायला लागलं मला. मग त्याच्यानंतरच त्या सीरियलची प्रोडक्शनचीच सीरियल होती डॉक्टर डॉन. मग तिथे डॉक्टर डॉनमध्ये श्वेता शिंदे होत्या, हो. नंतर रोहिणीताई होत्या. त्यांच्याबरोबर आमचे सीन असायचे. म्हणजे मला ना मी तुला बोलली बघ, मला असं भेटत गेलं. हो. मी कष्टही केले, नाही असं नाही. मी ऑडिशनला जायचे, सगळ्या गोष्टी करायचे. पण त्याचं ना मला फळही देव देत गेला. त्यामुळे मला ते ना दुसऱ्यांना ब्लेम करत बसायला ना एवढा वेळच नाही मिळाला, की यार असं झालं, यार त्यांनी तसं केलं, यानी असं केलं. माझं झालं की आपण करत राहूया. आपण करूया तो कुठेतरी बघतोय आणि माझा ना खूप विश्वास आहे स्वामींवरती. मी त्यांना एक आवाज दिला ना, की असं होतंय मला ना खूप डल वाटतंय किंवा मला असं वाटतं की माझं हे कॅरेक्टर आता काय होईल? पण मग मला हे अशा पद्धतीने उत्तर देतात. जसं सरांनी मला डायरेक्ट येऊन सांगितलं आणि त्याच्या आधीच मला असं वाटत होतं, की आता काय होईल? कदाचित पुढे स्टोरी गेल्यावरती विमल कारण की ना घरात काम करणारी बाईचं कॅरेक्टर असलं की त्याला ना एक लिमिट्स असतं. हो. तू त्या लिमिट्सच्या पार जाऊ शकत नाही. कारण की स्टोरी वेगळी असते. आता तू मोलकरीण बाईचं बोलशील तर मोलकरीणवरती सीरियल होती. त्यामुळे प्रत्येकीचं तेवढं इम्पॉर्टन्स हो. देत होते मोलकरीणना. पण आता आपली स्टोरी वेगळी आहे ना. मग तुला किती इम्पॉर्टन्स देणार हे पण त्यांच्यावरती एक लिमिट्स येतात, येस. की विमलला आम्ही कितपत करू शकतो. कारण की बाकीचे पण कॅरेक्टर्स असतात. ते खरं इम्पॉर्टंट असतात. हो. म्हणजे आमची सुभेदार फॅमिलीमध्ये मला घेतलं जातं याचा मला खूप अभिमान वाटतो, की जेव्हा सुभेदार फॅमिली बोलतात त्या फोटोमध्ये विमल ही असते. तिचं सुभेदार आडनाव नाही आहे. ती विमल आहे. ती त्यांच्याकडे काम करणारी आहे. पण ती हक्काने कल्पना ज्या मॅडम आहेत हो. तिला ती वहिनी हक्काने बोलू शकते. पूर्ण आईंना आई हे ती हक्काने बोलू शकते कारण की तिला हक्क तेवढा मिळालाय. त्याचं मला हे होतं. म्हणजे मला कधी मी तुला बोलले ना, की महत्त्वाचे सीन असतात तेव्हा मी नसते किंवा काय होतं, तेव्हा माझं असं की नाही मेरी. एखाद्या ह्याच्यामध्ये नसेल कारण की त्यांच्या लिमिट्स आहेत ना. हो. ते डावलून तुला नाही देऊ शकत. आपण काय कॅरेक्टर करतो हे आपल्यालाही लक्षात असलं पाहिजे. तू फक्त एवढं काम कर. तुला कोणताही एखादा सीन आला, की तो कसा तू चोख करू शकतेस तिकडे लक्ष दे. बाकी तो बघतोय तो तुला करेक्ट देणार. तो तुझ्यावरती बरोबर प्रेम करून तुझ्या कामाला महत्त्व देणार म्हणजे देणार. नक्कीच देणार. सुभेदार फॅमिलीचाच विषय निघालाय म्हणून ऑफ स्क्रीन बॉन्ड तुमच्या सगळ्यांचा खूप छान आहे. हो. म्हणजे आम्ही नेहमी सेटवर येतो, तुम्ही सगळे एकत्र असता, कल्ला करत असता. मला सांग की ह्या बॉन्ड बद्दल खरं तर मला ऐकायचंय की किती छान आणि आता तर इतक्या वर्षानंतर किती आणखी असं बोलताना आणखी घनिष्ठ होतो. तसं हो. आता किती छान झालंय. खूप छान झालंय. म्हणजे मी तुला सांगू का, आता प्रत्येकानं ना तू अशी गप्प बसली असशील ना, तरी आम्हाला कळतं, अच्छा काहीतरी झालंय का तुझं? काय झालं? नाही काय नाही. काय झालं? काय? अगं सांग ना काय झालं? माझं आणि मोनिकाताईमध्ये ना हे खूप आहे अगं. म्हणजे मी गप्प असले किंवा मी सकाळी गेल्यावरती गुड मॉर्निंग तरी नाही केलं ना, तरी होतं. काय झालं काल रात्री घरी? तुझं काय? एवढं आम्हाला एकमेकींचं कळायला लागलंय गं. खूप आणि मी तुला सांगू का, आमची पूर्ण सुभेदार फॅमिली आहे. अर्जुन दादा असो, अश्विन असो, चैतन्य असो, आम्ही खूप मस्ती करतो. खूप म्हणजे ना शपथ खूप. एखाद्याला टार्गेट केला, की ह्याचं कधी तिकडे जातं ते कळतच नाही लोकांना. असं वाटतं अरे आता ह्याच्याबद्दल बोलत होतो ना माझ्यावरती का? तर एक खूप मज्जा आलेली आहे, की असं डोळ्यातूनच कळतंय, की आता कोणाला टार्गेट करायचंय किंवा काय करायचंय किंवा काय मज्जा करायची किंवा कोणाला काय आवडत नाही किंवा कोणाला फार काय आवडतं. मग त्यांच्यासाठी आपण कसं अजून छान करू शकतो, हे आम्हाला कळायला लागलंय. आणि मी जास्त बोलेन मोनिकाताईबद्दल. आणखी तिचा ना मला खूप सपोर्ट आहे. कारण की मी असं कधी केलं नाहीये. म्हणजे तिने पण मला सांगितलं, की "तू ना स्वतःला प्रमोट करायला शिक." जसं मी तुला मगाशी सांगितलं, हो. की ती म्हणजे असाच आमचा एक विषय चाललेला, की आता काय करायचंय? तू आता म्हणजे मोनिका ताई मला नेहमी सांगते, "हे नसेल तर तू पुढे काय करणार आहेस? तू विचार केलायस का? करत राहा. काय करतेस? मग कुठे ऑडिशन द्यायला गेलीस? मग काय करायला गेली?" तर ती ना मला सतत बळ देत राहते, की मी काय करायला पाहिजे. ते थोडंसं असं वाटतं, की हां, तर तू का नाही काही हे केलं? तेव्हा असं वाटतं, की हां ना, ओके ना, मी आराम करते. पण नसतं हे तिचं करेक्ट बोलणं असतं. हो. आणि की तिने माझ्यापेक्षा ना
4 पावसाळे जास्त बघितल्यामुळे तिला इंडस्ट्री खूप छान माहिती आहे. हम्म. आमच्या दोघींमध्ये 1-2 वर्षाचं गॅप असलं तरी पण ती माझ्यापेक्षा जास्त इंडस्ट्रीमध्ये राहिली आहे. त्यामुळे तिला माहिती आहे की आपण कसं राहिल्यामुळे लोकांच्या नजरेत राहू शकतो. हो. कशी आपण आपली आणि तिनेच मला सांगितलं की तुझं काम हे तूच मिळवू शकतेस. ते बाकी कोणी ठरवू शकत नाही. आणि तिकडे त्या सेटवरती पण माझ्या बाजूने उभं राहण्यापासून सगळं ती असते. तिचं जास्त सपोर्ट असतो मला. आणि असं असलंच पाहिजे कोणीतरी सोबत. आणि मला असं वाटतं की नेहमी मी तुमच्या दोघींचे खूप फनी रील्स बघत असते. आता तू बघितलंस ना अवॉर्ड फंक्शनच्या वेळेला पण मी जाऊन एकटी राहिली पण ती येऊन तिने मला मिठी मारली. हो. तो ना कसं आहे ना कारण की तिला माहिती आहे की कशावरती लोक जास्त आवडतं किंवा काय करायला पाहिजेस मयुरी तू अजून काय छान केलं पाहिजे. आणि तिचं ना खूप सपोर्ट असतं की तू दिसली पाहिजेस. तू कलाकार म्हणून पण छान आहेस आणि तू दिसली पाहिजेस. लोकांना या कलाकाराची पण गरज असते. तू स्वतःला प्रमोट करत राहा. त्यामुळे मला ना तिचा एक वेगळा सपोर्ट आहे. आणि तिची पण जर्नी मला पूर्ण माहिती हो. असल्यामुळे प्लस माझी पण जर्नी तिला माहिती असल्यामुळे आम्ही खूप एकमेकींशी खूप बॉन्डमध्ये होता गं. तसं माझं अश्विन आणि चैतन्य आणि अर्जुन दादा आणि ह्या लोकांबरोबर काय होतं मस्ती मजानी होते सगळे. बाबांबरोबर म्हणजे अतुल दादांबरोबर आमचे वैचारिक विचार झाले Yes. होतात किंवा मधुभाऊ आहेत त्यांच्याबरोबर वैचारिक मग नाटकाचं काय किंवा काय हे सगळं बोललं जातं. कल्पनाताई आणि ह्यांच्याबरोबर आमचं बाकीचं आज मी हे घेतलं किंवा छान केलं मग हा पिक्चर बघितला मग असं झालं पाहिजे हे झालं. पण मोनिका ताईबरोबर ना एक वेगळं आहे कारण की मुळात आम्ही रूम पण एकत्र हो. शेअर करत असल्यामुळे पण एक आहे. पण रूममध्ये असल्यामुळे पण काय लोक असे वेगवेगळे असतात. हो हो. पण आमचं असतं की अरे तिकडे तिने तसं केलं अगं इकडे हे असं झालं म्हणजे ती चुकली अशी मस्ती असते ना. आमचं गॉसिप असतं ना. आणि मोस्ट ऑफ ती मला खूप गोष्टीवरून सांगते की असं असतं तसंच असतं. तर मी विचारते ताई ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ असाच आहे किंवा मराठी इंग्लिश बोलताना माझ्या काही शब्दांचं असं थोडं चुकतं तर ते असं आहे बोल मग ती माझ्याकडून 10 वेळा बोलून घेते. ती मला त्याचं मिनिंगचंही मला खूप आवडतं. हे ना मला आधी कोण सांगणारं नव्हतं नीलम. हो. कारण की ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरून ना आपण समोरच्याला दिसतो आणि लोक आपल्याला जज करायला लागतात. हो. तेव्हा मला तिने सांगितलं की तू तशी राहा की लोकांना जाऊ दे लोक तुझ्याबद्दल काय विचार करतात. खरी राहा पण तू समजून पण घे की समोरची लोक कशी आहेत. तू इतपत त्यांच्यामध्ये घुसण्यापेक्षा किंवा त्यांच्यावरती एवढा प्रामाणिकपणे विश्वास ठेवण्यात की ती लोक प्रामाणिक आहेत का हो. खरी आहेत का हे पण बघायला शिक. जे खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांचा बॉन्ड पण इतकं छान आहे. आणि असं असतं ना की आपण समोरच्याशी जितकं लॉयल राहतो किंवा आपण आपलं काम खूप चांगल्या पद्धतीने करत जातो ना तशी आपल्याला लोकही चांगलीच भेटत जातात. आणि हो. तसंच तुझ्या बाबतीत झालं. मयुरी या सगळ्या आतापर्यंतच्या प्रवासात एक टर्निंग पॉईंट कोणता होता की जिथे असं वाटलं की सगळं हे सोडून देऊ सगळं काही नकोसं होतं पण तरीही असं वाटतं की नाही आता आपण हे करू शकतो आपण हे केलं पाहिजे आणि हे केल्यावर खूप गोष्टी बदलल्यात. म्हणजे हेच आता की आता म्हणजे आता सिरियल ही चालू होती तेव्हा मध्ये मी म्हणाले ना काय सीनमध्ये मी नव्हते किंवा तेवढं इम्पॉर्टंट नव्हतं. तेव्हा माझं असं झालेलं मी थोडेसे डल झालेले की मला नाही होतं आता मग मी जाणार का म्हणजे आता माझं खरंच कमी होतं आहे का की आता मग मी दुसरीकडे काम शोधायला लागते किंवा काय करते. तर मी काम शोधायला पण लागले होते. पण मग मध्येच मला तेच मी तुला सांगितलं की मोनिका ताईने सांगितलं हो. की तू स्वतःबद्दल निगेटिव्ह नको नको विचार विचार करू. करू. तुला बोललंय का कोण तुझं कॅरेक्टर कमी होणार आहे की तुला नाही मिळणार आहे. तर तिच्या ह्या बोलण्यानंतर आणि आमच्या रोजच्या गॉसिपनंतर ती माझ्याशी बोलायला लागली ना तेव्हापासून माझ्यातला कॉन्फिडन्स वाढला की नाही मला स्वतःसाठीच उभं राहावं लागणार आहे. हो. आणि जे मी सुरुवातीला तुला आधी बोललेले की आपल्याला आपल्यासाठी उभं राहावं लागतं. आपल्याला प्रेझेंट करावं लागतं. आणि आत्ताची मीडिया अशी आहे की तू जसं दाखवशील तसं लोक बघणार आहे. हो. तर हे तिच्या बोलण्यातून आणि माझ्या बोलण्यातून मग माझा मित्र अजिंक्य किंवा माधुरी आमच्या ह्या लोकांचं मग मी हे त्यांना सांगितलं की असं झालं तसं मग त्याच्यावरून झालं की नाही हे खरं आहे. म्हणजे आता मी तुला ते बोललेली पण फॉलोअर्स किंवा Yes. काय पण ही ना त्यांची डेस्टिनी आहे. हम्म. त्या लोकांनी त्यांनी ते कमवलंय मग ते काही करून तू काय कमवलंयस आपण म्हणजे लोकांना आजकाल लगेच नावं ठेवतात हो. की अरे हे त्यांनी असं केलं हे बघा असं दाखवून केलं पण त्यांनी कमवलं ना. हो. लोक ते बघतायत ना. आपण काय केलंय आधी तू पण त्या फेसवरती उभी राहा. बघ तुला जमतंय का कारण की ती गोष्ट करायला पण ना फार कठीण असते. हो.
लोकांसमोर तुम्हाला एवढं प्रेझेंट करून दाखवणं, त्यांना बोलणं, त्यांच्यासमोर डान्स करून दाखवणं, त्यांना का आवडतं हे दाखवणं, ते पण कठीण असतं. तेही आपण करायला पाहिजे. तर आमचं डिस्कशन झाल्यानंतर मला झालं की नाही, मी करणार, मी व्यवस्थित होणार. त्यानंतर हे सरांचं सांगितलं होती तर अजून अभी तो नहीं जाएगा बॉस. अभी 2 सीन में नहीं है, तिसरे सीन में है ना, बस. म्हणजे आता पुढचे प्लॅनिंग काय आणि काय काय करायचंय आता? आता पुढचं प्लॅनिंग तर मी ना घरातून आमची ना एक हे म्हणजे आम्ही जेवण आपण फूड पोचवतो ना हो. खाण्याचं, आणि कॅटरिंग पण मी करायचे. असं मला ह्याच्यातून आलं तर मला कॅटरिंगची ऑर्डर आली ना तेही मी करते. मला जेवण बनवायला खूप आवडतं. वा, आणि मी असे 3-4 ठिकाणी आमचे फूड्स पण असे आम्ही दिलेले आहेत. कॅटरिंगचं मी सर्व्हिस पण दिलेली आहे. म्हणजे मला असं ना माझी एक इच्छा आहे की माझं एक हॉटेल असावं. आता समीर दादांनी मग ओपन केलं आहे. पिटी भात हो. असेल किंवा पुढचं पाऊल आपलं हिनी सुरू केलं ऋतुजा ऋतुजाताईने. तशी माझी इच्छा आहे की माझंही हॉटेल असावं. नक्की. कारण की मला जेवण करायला आणि खूप आवडतं. पण मला हे जी माझी आवड आहे ना ते बाजूला सारून नाही करत आहे. त्याच्याबरोबर मला हे पण एक सुरू करायचं स्वतःचं. ती माझी खूप इच्छा आहे. अगदीच. आणि मला असं वाटतंय की इतकं पॉझिटिव्ह राहिल्यावर ते सगळंच होणार आहे जे तुला हवंय, आणि तुझी जिद्द आहे ती, आणि ते तू मिळवणारच आहे हे तर Yes. कळतंच आहे. आणि खूप छान वाटलं खरं तर आज तुझ्याशी गप्पा मारून, आणि कळतंय की आपल्याला जे हवं असतं ते आपणच मिळवलं पाहिजे. त्यासाठी आपणच लढलो पाहिजे, काहीही केलं पाहिजे, आणि ते आपणच मिळवलं पाहिजे. हे आज मला खूप जाणवतंय या गप्पांमधून. सो थँक्यू सो मच तू इकडे आल्याबद्दल आणि इतका वेळ दिल्याबद्दल. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. नीलम, मलाही खूप छान वाटलं. खरंच थँक्यू. कारण की तुझ्याशी बोलताना मन मोकळं झालं आणि खूप काही जुन्या गोष्टी पण आठवायला लागल्या. त्यामुळे खूप भारी वाटतंय. खूप खूप थँक्यू. इट्स मज्जाचे पण आणि तुझेही. थँक्यू सो मच. येस. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि इट्स मज्जा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.